भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्ग 6 वर्षी वाहतूक अधिसूचना देऊन ही सुरूच आहे आणि या ब्रिटिशकालीन पुलाचे पिलर पाण्याखाली बुडालेत। यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती। मात्र संबंधित विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत वाहतूक सुरूच ठेवली आहे। यामुळे या पुलावर महाडसारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत। कलेक्टर साहेबांनी आदेश दिला होता की हा पूल बंद करण्यात येईल, पण अजूनपर्यंत येथे हा पुलावर वर्दळ सुरू असून आतापर्यंत येणं जाणं सुरूच आहे आणि बंद करण्यात आलेलं नाही। 4 चाकी 3 चाकी आणि बाईक्स वगैरे सर्व येणं जाणं सुरू आहे। इथला कलेक्टर साहेबांनी 8 तारखेला परिपत्रक काढलं आणि आतापर्यंत ते बंद करण्याचे आदेश दिलं, पण इथे कुठलीही अशी व्यवस्था दिसत नाही आणि पोलीस प्रशासनसुद्धा इथे उपस्थित नाही आहे। रोड आतासुद्धा चालू, फक्त कागदावर त्यांनी बंद म्हणून दाखवली आहे। भंडाऱ्यातली ही वाहतूक जी आहे ती सुरूच आहे। भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्ग 6 वर्षी ही वाहतूक अधिसूचना देऊन ही सुरूच आहे आणि या ब्रिटिशकालीन पुलाचं पिलर पाण्याखाली बुडालेत। यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती।